संध्याकाळी 4 वाजता उठून मस्त चहा घेतला आणि चहाबरोबर बिस्किट पण खाल्ली. आणि आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत म्हटल्यानंतर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतेच बरं का. आणि घरामध्ये मुलं असले ना तर मुलं असं बाहेरचं काही खाल्ल्याशिवाय शांत बसतच नाहीत. आता बाहेर खूप जास्त मोठा पाऊस चालू आहे, त्यामुळे म्हणलं घरातच काहीतरी बनवावं. त्यामुळे मग समोसा बनवण्यासाठी घेतला होता. आज समोसा बनवण्याची रेसिपी मी यूट्यूबवरतीच बघून आज ट्राय करत होते, कारण ती मी याच्यापूर्वी कधी ट्राय केले नव्हते. बाहेरच आणून खात होतो आम्ही. त्यासाठी मी बटाटे अगोदर उकडायला ठेवले. बटाटे तिकडे उकडत आहेत तोपर्यंत इकडे पीठ मळायला घेतलं. त्यासाठी 2 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, खायचा ओवा कुस्करून टाकला आणि त्याच्यामध्ये थोडंसं कडक गरम करून तेल पण टाकलं आणि ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडंसं पाणी पण गरम केलं आणि मी पाणी हे प्लेटमध्येच गरम केलं होतं आणि ते त्यात थोडं थोडं टाकून त्याचं व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आणि त्याला थोडंसं तेल लावून ते 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवलं. आणि मी इकडं काही रेसिपी अशी बनवत असेल ना तर माझी मुलं अजिबात शांत बसत नाहीत बरं का. मी इकडं आता समोसे बनवायला घेतलेत आणि तिकडे त्यांचा धिंगाणा मस्ती आणि भांडणं चालू आहेत. जाऊन त्यांची भांडणं थोडीशी मिटवायची आणि परत इकडे येऊन स्वयंपाकाची तयारी लागायचं. असंच मी काही रेसिपी बनवत असेल ना तर मला असंच काहीतरी स्ट्रगल करावं लागतं बरं का. आणि मुलं असतील ना तर असं काही नवीन नवीन पदार्थ बनवायचं म्हणलं की नाही खूप जास्त टेन्शन असतं. असो, त्यानंतर मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले, धने टाकले आणि त्यानंतर कढीपत्ता आणि एकच मिरची कट करून मी त्यात टाकली होती, कारण माझी अक्षू खूप लहान आहे, ती अजून जास्त तिखट खात नाही त्यामुळे. आणि मस्त असे बटाट्याचं सारण बनवून घेतलं आणि ते थंड करण्यासाठी ठेवलं. थोडंसं थंड झालं की त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मी मीठ टाकायचे विसरले होते, त्यामुळे मग मी नंतर मीठ टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आणि आता मी पीठ भिजत ठेवलं होतं, ते पण भिजलं होतं, त्यामुळे ते घेतलं आणि थोडंसं त्याला अजून मळून घेतलं, कारण ते थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे. त्यानंतर मग समोशासाठी अशा चपात्या लाटून घेतल्या. आणि मैद्याचं पिठाच्या चपात्या लाटणं खूप जास्त अवघड बरं का. ते पटकन काही लाटत नाहीत, त्यामुळे मग चपात्या अशा लाटून घेतल्या आणि त्यासाठी असे 4 कोन कट करून घेतले मी. आणि सगळं यूट्यूबवरतीच बघून करते बरं का मी, कारण मला स्वतःलाही काही येत नाही, मी कधी ट्राय केलेलं नव्हतं. आणि एक एक करून समोसे असे बनवायला घेतले, सारण भरून ठेवलं आणि त्याचा आकार द्यायला गेले तर तो आकार काही बनतच नव्हता. हे अशा प्रकारे काहीतरी बनत होतं बरं का. 2 वेळेस बघितलं, 3 वेळेस बघितलं, 4ही वेळेस माझं ते चुकलं. 4ही वेळेस समोसे काही आले नाहीत. मग 5व्या टायमिंगला वर्क करून पाहिलं तेव्हा एक शेप काय असा तयार झाला होता बरं का. मग त्यानंतर थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर शेवटी मला समोशाचा आकार देता आला. असे करून सगळे एक एक समोसे मी बनवून घेतले आणि मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते तळून घेतले. तर तुम्हाला खरं सांगते खूप जास्त टेस्टी आणि खूप जास्त छान झाले होते बरं का. माझ्या मुलांनाही ते खूप आवडले, त्यांनी ते खूप आवडीनं खाल्ले. आणि पहिल्यांदा ट्राय केले होते त्यामुळे ठीक आहे, बऱ्यापैकी झाले होते. तर असा गेला माझा आजचा दिवस. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माझी समोसाची रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट द्या. थँक्यू.